महाराष्ट्रात 24 तास न्यूज मध्ये आपले स्वागत। मी आहे वर्षा सामंत। पाहूया आजच्या महत्त्वाच्या घडामोडी। प्रथम माझा नमस्कार सर्व पनवेलकरांना, मतदार बंधूंना। पनवेलकर म्हणजे आमचा महानगरपालिकेचे जेवढे जीव गावं आहेत, तलूज आहे, काडगर आहे, सर्वांना का सध्या जे आपल्या पनवेलमध्ये महानगरपालिकेचे 78 नगरसेवक उभे होते, त्याच्यातले 6 BJPचे बिनविरोध झालेत, 1 अपक्ष बिनविरोध झालेला आहे। आता ही निवडणूक 71 नगरसेवकामध्ये चालू आहे। पूर्वी सत्ता BJPची होती, 51 नगरसेवक होते, 23 होते शेका पक्षाचे, 2 काँग्रेसचे होते, 2 राष्ट्रवादीचे होते, असे जवळ 78 नगरसेवकांची संख्या होती। आता जेव्हा मी शेका पक्षातून बाहेर पडलो 6 महिन्यापूर्वी, आजची तारीख 10, 6 महिने 4 दिवस झाले, त्या पिरियडमध्ये माझ्यासोबत जे नगरसेवक आले आणि अगोदर गेले होते BJP, असे 15 नगरसेवक सध्या BJPमध्ये आहेत। हे टोटल 66 नगरसेवक जे आज आहेत, नवीन येईल महानगरपालिका त्यावेळेची, पण 66 आहेत, त्यातून 11 निश्चित आपल्याला पूर्ण करता येईल असं मला खात्री वाटतो। आज मी या मोहल्ल्यामध्ये फिरत असताना इथं 5 मोहल्ले आहेत आणि अतिशय चांगला काम करतात। आमच्या मोहल्ल्यामध्ये आम्ही हिंदू मुसलमान हा आमचा भेदभाव कधीच राहिला नाही। पनवेलमध्ये फार महत्त्वाचा विषय आहे। पनवेल असा एक सिटी आहे, या सिटीला 172 वर्षाचा हे आहे, इतिहास आहे। 1965 सालापर्यंत नगरपालिका होती, त्याच्यानंतर महानगरपालिका झाली। जवळजवळ 172 वर्षाचा इतिहास महाराष्ट्रामध्ये फक्त मला वाटते कुठली तरी एक नगरपालिकेचं सांगतात का ती पूर्वीची आहे, म्हणजे सेम आपल्या पनवेलसारखी। पण आमचा असा आहे दावा आहे का आम्ही सुद्धा त्यांच्याबरोबरचेच आहोत त्या वर्षातले। म्हणजे जसा माझा 52 साली जन्म असेल तर मुकीचा 52चा आहे, फक्त ते 5-6 महिन्याच्या फरकातला आहे। आणि सध्या पाहता आपण पनवेल महानगरपालिकेचे भविष्य करतात तसं पनवेल महानगरपालिका आता 111 चौरस स्क्वेअर मीटरमध्ये आहे, पण पूर्वी पनवेल नगरपालिका 3.66 चौरस स्क्वेअर मीटर होती आणि नवीन पनवेलचा भाग आणि कांदा कॉलनी पकडली तर 5.5 का 6 चौरस स्क्वेअर मीटर होती। आणि अशामध्ये आपली नगरपालिकेची महानगरपालिका झाली आणि अतिशय उत्पन्नाचे स्तोत्र वाढलेत। समोर एअरपोर्ट आलेला आहे, तुमचा अटल सेतू आहे, पनवेलचे जमिनीचे भाव गगनाला भिडलेत। परंतु पनवेलचं आता रेल्वे स्टेशन सर्वात महत्त्वाचं स्टेशन होणार आहे। हे असा या पनवेलच्या इतिहासाला सांगायचा इतिहास म्हणजे इथं तुकाराम महाराज वडाल्याच्या तळ्याखाली मिरची विकायला यायचे, त्यांचा सध्या तिथं स्टॅच्यू बनलेला आहे। या मोहल्ल्यातला चाकजोड प्रसिद्ध होता जगात। व्यापारी केंद्र म्हणून रायगड जिल्ह्याचा पनवेल होता, इथून माल जायचा सर्व अलिबाग असेल, पेन, जिथं अशा सर्व ठिकाणी तिथं माल जातो। अशा या पनवेलच्या इतिहासाला सध्या आमचे जेवढे काही नगरसेवक उभे आहेत, आता 4मध्ये इक्बाल काजी हा आमचा टीम लीडर आहे आणि हे आपला सतीश पाटील, सारिका भगत आणि नेतकर रेणुका हे 4 कॅन्डिडेट आहेत। हे 4ही कॅन्डिडेट अतिशय, आता सारिका भगतचे मिस्टरसुद्धा ती पूर्वी नगरसेविका होती, त्याच्यामुळे तिचे कामाचे मला काही सांगायची गरज नाही, चांगला काम केलं आहे। सतीश दत्ता पाटील BJPचा चांगला कार्यकर्ता आहे। नेटकरसुद्धा यांचे वडील रेणुकाचे चांगले, आणि मुकीचा इतिहास मी सांगायला काही गरज नाही, कोणीही सांगू शकते। या मोहल्ल्यामध्ये जेवढा इक्बाल काजीचा लोकांवर हात आहे, वरदास्त आहे, कोणी गरीब असू दे त्या माणसावर आहे, त्याच्यामुळे इक्बाल काजीला हरवणं इतका सोपा नाही एवढा मला वाटतो। आणि त्याच्या बाबतीत मी आता कोणीही सांगत असेल हिंदू मुसलमान असा इथं भेदभाव नाही। सर्व आमचे हिंदू आपल्या मुसलमान भाई आमचे मराठी हे असतील, सर्व मराठी म्हणा किंवा आपले काय बोलतो आपण महाराष्ट्रीयन कोकणी असतील, सर्व हे सर्व आम्हाला BJPला मतं देतील आणि सर्वांना भरघोस मताने निवडून देतील। ते आपण येत्या 16 तारखेला निश्चित बघाल।
आणि मी आपल्याला सांगू शकतो त्याच्यानंतर फ्युचर आमचा असा असणार आहे. माझा वैयक्तिक मी नगराध्यक्ष असल्यापासून मला झोपडपट्टी मुक्त हे करायचं आहे. माझे बांधव झोपडीत राहिले नाही पाहिजे, हाच माझा पहिलाच स्वप्न आहे. फक्त बांधवांनी साथ दिली पाहिजे. सरकार आहे का कोणाचं खाजगी मालमत्ता नाही. सरकार या असल्यामुळं त्यांना सपोर्ट केला पाहिजे, डोक्यात ठेवला पाहिजे. आपण झोपडीत राहण्यापेक्षा चांगल्या घरात जाऊ. काय गव्हर्नमेंटची स्कीम असेल, थोडीफार आपल्याला काय देता आलं असेल तर आज 1 BHK इथं कुठेही तुम्ही केला 29 स्क्वेअर मीटरचा बनतो 1 BHK. आज त्याची 50 लाख रुपये किंमत आहे. आपण आपल्या मंडळीने आमच्या मी विनंती करीन का तुम्हाला कधी 5-10 लाख रुपये टाकायला लागले तो बँकेचा लोन मिळतो, सबसिडी मिळतो आणि असं सहकार्य करून आपल्याला पनवेल झोपडपट्टी मुक्त करायचा आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वांना तुम्ही मदत भारतीय करा. जनता पार्टीचा मतदारांना कशा पद्धतीने आव्हान करा? मतदारांना काय आव्हान करायचं? काम केलं आपण बरं, लोकांना दिसतो. मी तुम्हाला सांगतो मतदारांना आव्हान करायची मला तरी असं वाटत नाही का आमचं काम बघून ते निश्चित. आम्ही जरी अपोजिशन लीडर होता प्रीतम, पण आम्ही चांगल्या कामाला कधी विरोध नाही केला. बरोबर आहे. चांगलं काम आहे तो चांगलाच बोलावं लागेल. मी गवाही देतो त्याची.